नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय। या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी जुळवाजुळव झाली। भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती समोर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न उराशी बाळगलं होतं, पण निकालानंतर महाविकास आघाडीला विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद देखील नशिबी आलेलं नाही। विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाल्याचं बोललं जाते। महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यापैकी कोणत्याही पक्षाला 20 पेक्षा जास्त जागा निवडून आणता आलेल्या नाही। विरोधी पक्ष नेते पदासाठी लोकसभा तसंच विधानसभेत एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात ठराविक संख्याबळाची आवश्यकता असते। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा नियमावलीनुसार एखाद्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद तेव्हाच मिळतं जेव्हा राज्यातील विधानसभेच्या एकूण जागांपैकी 10% जागा असतात। सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला किमान 10% जागांची मर्यादा देखील ओलांडता आली नाही। महाविकास आघाडीसाठी विरोधी पक्ष नेते पदाचा मार्ग देखील बंद झालाय। महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत, त्यामुळे कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्ष नेते पदासाठी किमान 29 आमदार असले पाहिजे, पण महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाचे 29 आमदार विजयी झाले नाही। काँग्रेसपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पर्यंत कोणत्याही पक्षाला 20 पेक्षा जास्त जागा जिंकताच आल्या नाही। महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या आणि अन्य लहान घटक पक्षांच्या मिळून 46 जागा मिळाल्या, पण एकाही पक्षाला 29 जागा मिळाल्या नाही। त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेता पद देखील नशिबी नसल्याचं चित्र आहे। विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या, यात भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत। महाविकास आघाडीला एकूण 46 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेसला 16, शिवसेनेला 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा जिंकता आल्या आहेत, तर अपक्ष इतर यांना 12 जागा मिळाल्या। त्यातल्या त्यात आता महाविकास आघाडीसाठी एक नवी धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे ही की महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीत येण्याच्या शक्यता दिसतात। म्हणजेच एकीकडे अपक्ष आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिलाय आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे SP चे आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आलाय। महायुतीला 230 जागांवर विजय मिळाल्यानं सत्ता स्थापनेकरिता अपक्षांची गरज भासणार नाही, तसेच आमदारांची फोडाफोड होण्याची स्थिती पण नाही। असे असले तरी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षांना गळती लागण्याची चिन्हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, भविष्यात ते आमच्याकडे येऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी केलाय। महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे आणि येत्या 4 महिन्यांमध्ये 5 ते 6 आमदार महायुतीमध्ये सामील होऊ शकतात, असं आमदार पाटील यांनी सांगितलंय। अपक्ष आणि इतर लहान पक्षांना 12 जागांवर विजय मिळालाय। या 12 मधील 4 आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला। विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे राजकीय पेच निर्माण झाली आहे। विरोधी पक्ष नेते पदासाठी लागणारी 29 एवढी आमदार संख्या देखील कोणत्याच पक्षाकडे नाही। दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्यांचा देखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। सातारा जिल्ह्यातील कराड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत महाविकास आघाडीच्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली। विरोधी पक्षनेते निवडीसाठी विरोधकांकडे पुरेशी संख्या नाही, त्यामुळे त्यांनी विधिमंडळाबाहेर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्याची त्यांनी यावेळी गरज देखील व्यक्त केली।